This is Ranjit and welcome to iVidyalaya. सो बेसिकली हा जो व्हिडिओ आहे तो आपण 10th स्टुडंटसाठी बनवत आहे, जे विद्यार्थी 9thमधून 10thमध्ये गेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे. आता जे मुलं 10वीत गेले आहेत त्यांनी मॅथ्ससाठी कशी तयारी केली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे. चला तर आपण सुरू करूया हा व्हिडिओ लेक्चर. वेलकम टू दी क्लास 10th मॅथ्स SSC बोर्ड. SSC बोर्डाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहे. ठीक आहे. आता पहिला प्रश्न पडतो तो काय की वाय 10th मॅथमॅटिक्स इज इम्पॉर्टंट. 10वीचं मॅथमॅटिक्स का महत्त्वाचं आहे याबद्दल आपण थोडंसं सविस्तर माहिती घेऊ. त्यातला पहिलं प्रश्नाचं उत्तर असं मिळतं आपल्याला की एकतर एक फाउंडेशन आहे आपल्यासाठी फ्युचर स्टडीसाठी, म्हणजे जे भविष्यामध्ये जे अभ्यासक्रम असतील त्यांच्यासाठी आपल्यासाठी काय होणार आहे, ते एक फाउंडेशन क्रिएट करणार आहे. एक्झाम्पल तुम्ही 10वीनंतर सायन्स घेचाल, कॉमर्स घेचाल आणि इंजिनिअरिंग घेचाल, या सगळ्या फील्डमध्ये मॅथ्स हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. याच्या व्यतिरिक्त गव्हर्मेंटचे जे एक्झाम्स असतात, ठीक आहे, गव्हर्मेंटच्या जे एक्झाम्स असतात म्हणजे कोणत्या एक्झाम्स, एक्झाम्पल MPSC, UPSC आणि कुठल्या IBPS आणि एक्सेट्रा भरपूर गव्हर्मेंटच्या एक्झाम आहेत. अशा सर्व एक्झामसाठी तुम्हाला हे जे आहे एक फाउंडेशन क्रिएट करतं. ठीक आहे. अजून याच्या पुढे जाऊन काय करणार आहे 10वीचं मॅथमॅटिक्स, तुम्हाला ते हेल्प्स इन डेव्हलपिंग प्रॉब्लेम सॉल्विंग. तुमचे प्रॉब्लेम सॉल्विंग करण्यासाठी मदत करणार, म्हणजे तुमच्या ज्या डे टू डे लाईफमधले जे काही प्रॉब्लेम्स असतील असे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी हे तुमचे मदत करेल. त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तुमची काय करणार आहे, लॉजिकल थिंकिंग. बरोबर आहे. म्हणजे तुमची एक मनाची एक जी क्रिएटिव्हिटी आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, वेगळे तार्किक जे आपण विचार करणार आहे त्याचीसुद्धा तुमची काय करणार, ते वाढवण्यास मदत करेल. आणि यासाठी 10वीचं बोर्ड जे असेल ते बोर्ड तुमच्यासाठी एक महत्त्वाचा माइलस्टोन असेल, एक महत्त्वाचा दगड असेल, म्हणजे जिथून तुम्हाला नवीन काय होणार आहे, दिशा मिळणार आहे. अशी गोष्ट तुम्हाला इथून पुढे मिळेल. ठीक आहे. त्याच्या पुढे गेल्यावर की या पेपरचा 10वीच्या बोर्डचा मॅथ्सचा पेपर पॅटर्न काय आहे याबद्दल आपण थोडंसं उल्लेख करू. बेसिकली हा जो पेपर असेल तो तुमचा 100 मार्काचा असेल आणि हा पेपर 2 याच्यात विभागला जाईल. एक अल्जेब्रा, दुसरा जॉमेट्री. अल्जेब्रा हा 40 मार्काचा असेल आणि जॉमेट्री हा 40 मार्काचा असेल. म्हणजे काय, 40 + 40 टोटल 80 मार्क झाले. हे तुमचे एक्स्टर्नल एक्झामिनेशनसाठी असतील. त्याच्या पुढे जाऊन इंटर्नल एक्झामिनेशन, इंटर्नल ॲसेसमेंट ही 20 मार्कची असेल इंटर्नल. म्हणजेच या इंटर्नल जे असते हे मार्क्स तुमच्या शाळेकडून मिळतात, शाळेमधून 20 मार्क मिळतात आणि उर्वरित 80 मार्क्स हे तुम्ही स्वतः एक्झाममध्ये पेपर लिहून देतात. पेपरमधून तुम्हाला हे मार्क्स मिळतात. ठीक आहे. एक बोर्ड पॅटर्न तुम्हाला कळून गेला की नेमका कसा आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण अभ्यास करू. आता त्यातल्यात थोडी गोष्ट म्हणजे की आपण काय करू की थोडंसं सिलेबसबद्दल उल्लेख करू. आता पेपर 2 गटात विभागला गेला आहे, एक अल्जेब्रा आणि दुसरा जॉमेट्री. आता त्यातला अल्जेब्रा जो पार्ट 1 आहे त्या पार्टमधले काही टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्सचा आपण इथं उल्लेख केला आहे सिलेबसमध्ये. या टॉपिक्समध्ये अल्जेब्रामध्ये तुम्हाला काय काय घटकाचा अभ्यास करायचा आहे, तर लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि हे सगळे घटक आपण यावर्षी आपल्या
या पेजवर आय विद्यालया या पेजवर आपण आपल्या ह्या यूट्यूब पेजवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत किंवा सगळे व्हिडिओ अपलोड करले जाणार आहेत. आपण अल्जेब्रा बघितल्यानंतर आपण थोडासा सेकंड पार्ट बघू, जॉमेट्री नावाचा. सो जॉमेट्रीचं वर्गीकरण सिमिलॅरिटीज, सर्कल्स, कन्स्ट्रक्शन्स, कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिगोनोमेट्री, मेन्सुरेशन्स या घटकात केले जाईल. आणि याच्या पुढे जाऊन आपण पूर्ण सिलेबसचं डिकोडिंग करणार आहोत, ते नवीन व्हिडिओ लेक्चर्समध्ये. नवीन व्हिडिओ मी याच्यावर काय करणार आहे, नवीन व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यावर तुम्हाला नवीन डिकोडिंग मिळून जाईल या सगळ्या सिलेबसची. त्याच्यामध्येच तुम्हाला कुठल्या चॅप्टरवर किती क्वेश्चन्स बोर्डाला विचारणार आहेत हे पण आपण त्याच्यामध्ये उल्लेख करू. म्हणजेच काय की काही मोस्ट IMP टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिक्सवर फोकस केला पाहिजे की ज्यातून जास्त मार्क्स तुम्हाला जास्त मिळणार आहेत, त्याचं आपण सगळे ॲनालिसिस पुढील व्हिडिओमध्ये बनवणार आहे आणि व्हिडिओ लेक्चर्समधून तुम्हाला सगळे नॉलेज मिळत राहील. ठीक. मग हे मार्काबद्दल बघितलं, आपण सिलेबसबद्दल बघितलं, तर पण हे सिलेबससाठी आपल्याला काही महत्त्वाची पुस्तकं आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बुक जे असणार आहे ते तुमचं कुठलं असणार आहे, टेक्स्ट बुक. जे 10वी बोर्डाचं जे टेक्स्ट बुक आहे ते तुमच्यासाठी एक ग्रंथ आहे की जो ग्रंथ तुम्हाला सतत वाचायचा आहे. काय करायचं आहे, सतत वाचायचं आहे. आणि ह्या सतत वाचल्या ग्रंथातून तुम्हाला काय मिळणार आहे, नवीन माहिती मिळणार आहे. आणि ह्या ग्रंथातूनच तुम्हाला जवळपास सगळे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला याच बुक्समधून मिळणार आहेत. ह्या बुक्स आपल्याला कायमस्वरूपी वाचायचं आहे. त्याला मी 5 स्टार करतो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जे तुमचं टेक्स्टबुक हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याच्या पुढे जाऊन की तुम्हाला काही रेफरन्स बुक्सचा पण अभ्यास करावा लागेल की ते तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नवीन ॲड करावं लागेल. एक तुम्ही हे सगळेच असावं असं नाही की या सगळ्यांपैकी किमान एक ठीक आहे. एकतर तुम्ही टार्गेट पब्लिकेशनचं बुक घ्या किंवा महाराष्ट्र बोर्डाचं जे डायजेस्ट असतं, जे डायजेस्ट नवनीत काढतं त्याचा अभ्यास करा. RD शर्माचं बुक वापरू शकता. RD शर्माच्या बुक्समधून तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी चांगली होऊ शकते. आणि कन्सेप्ट क्लॅरिटीसाठी तुम्ही आपले व्हिडिओ पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी मी करून देईल, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा. आता तुम्हाला स्वतःला हे सगळं करत असताना की टाईम टेबल खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. सो टाईम टेबलबद्दल पण मी एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर करणार आहे की आपण आपलं शेड्यूल कसं हवं, दररोजचा अभ्यासक्रम आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, ह्याबद्दल मी तुम्हाला नंतर बोलणार आहे. तरी माझ्या याने तुम्ही गणिताचा अभ्यास हा दर दिवशी केला पाहिजे, आठवड्याला दररोज अभ्यास केला पाहिजे. मग त्याचं वर्गीकरण तुम्ही अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे काही टॉपिक्स आठवड्यातनं फोकस करायचे, बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबरच रेडी केल्याबरोबर तुम्ही काही गोष्टी रिव्हिजन करावे लागणार आहेत आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेशनसुद्धा प्लॅन करावं लागणार आहे. त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला मी इथे सांगतो. नंतर याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पुन्हा मिळून जाईल. ठीक आहे. एकतर तुम्ही काय करू शकता, मंडे टू वेन्सडे म्हणजे सोमवार ते बुधवार तुम्ही अल्जेब्राचे टॉपिक्स करा. गुरुवार ते शनिवार जॉमेट्रीचे टॉपिक्स करा. आणि रविवार तुम्ही यासाठी राखीव ठेवा की त्या दिवशी तुम्ही रिव्हिजन कराल. आता रिव्हिजन काय प्रकार आहे की या आठवड्यामध्ये सोमवारपासून मंडेपासून तुम्ही शनिवारपर्यंत जे अभ्यास करणार आहात त्याची तुम्ही त्या दिवशी रिव्हिजन केले पाहिजे. आणि त्याच दिवशी तुम्ही काही क्वेश्चन्स प्रॅक्टिसलासुद्धा घेतले हवेत. ठीक आहे. काही क्वेश्चन्स प्रॅक्टिस केलेच पाहिजे. जे प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला कुठून मिळणार आहेत, तर एकतर तुमच्या रेफरन्स बुकमधून मागेल सांगितलं म्हणजे टार्गेट पब्लिकेशनच्या बुकमधून, नवनीतमधून,
किंवा तुमच्या आर डी शर्माच्या बुक्समधून तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स मिळून जाणार आहेत. ठीक आहे. पुढे आता प्रॅक्टिस मी मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रॅक्टिस तुमची कशी हवी, डेली हवी, दररोज प्रॅक्टिस तुम्ही केलीच पाहिजे. ठीक आहे. मग कशी प्रॅक्टिस कराल, तर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही काय करणार, राईट डाऊन द फॉर्म्युले लिहू शकता, थेरम्स वाचू शकता, थेरम्स लिहू शकता, इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज लिहू शकता. ठीक आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही काय करा, त्यासाठी एक सेपरेट नोटबुक करा, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डेली प्रॅक्टिस करू शकाल सेपरेट नोटबुक करून. अजून त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करा की दररोज 3 ते 5 प्रॉब्लेम्स डेली सॉल्व करण्यासाठी प्रयत्न करा आणि प्रत्येक चॅप्टरचे करायचे. म्हणजे एकच चॅप्टर घेऊन त्याचे 10 क्वेश्चन्स करत बसायचं नाही. प्रत्येक चॅप्टरचे 3-3 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायचे. जसं तुमचा अभ्यासक्रम पुढे जात राहील तसं तुम्ही तुमचे काय करा, जे क्वेश्चन्स आहेत हे वाढवत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. आणि ह्यातून काय होणार आहे तुमचं, की तुमच्या प्रॅक्टिसमधून जे तुमचं बेसिक जे आहे ते क्लिअर होऊन जाईल, हे सगळं कंप्लीट केल्यानंतर. ठीक आहे. पुढे जाऊ. आता रिवाईज रेग्युलरली. आता एकदा तुमचा अभ्यासक्रम झाला, आपण टाईम टेबल या स्लॉटमध्ये आपण बऱ्याच गोष्टीचा एक छोटासा रिकॅप बघितला होता, की या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि मी याला सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य देतो, फर्स्ट प्रेफरन्स देतो मी, की तुम्ही रिवाईज रेग्युलरली केलं पाहिजे. रिव्हिजन ही एक गोष्ट आहे की जी तुम्हाला काय करणार आहे, 100% टॉप करणार आहे. काय करणार आहे, 100% टॉप. म्हणजे तुम्ही जर रेग्युलर रिव्हिजन केले, रिव्हिजन, मी पुन्हा एकदा उच्चार करतो या शब्दाचा, रिव्हिजन या शब्दाचा उच्चार पुन्हा पुन्हा ऐका आणि लक्षात ठेवा. रिव्हिजन, जितकी जास्त रिव्हिजन तितकी तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी जास्त, आणि तितकी कन्सेप्ट क्लॅरिटी जास्त तितके तुम्ही क्वेश्चन्स जास्त अटेम्प्ट करणार, आणि क्वेश्चन जितके जास्त अटेम्प्ट करणार तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये टॉप करणार 100%. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुमची रिव्हिजन असणार आहे. मग रिव्हिजन तुम्ही कसं करू शकता, तर रिव्हिजन आठवड्याला करू शकता, रिवाइज युअर लर्न, किंवा महिन्यातून एक रिव्हिजन करू शकता. रिवाईज करत असताना फुल मॉक टेस्टचा सुद्धा वापर करू शकता, किंवा सॉल्व अ प्रिव्हियस इयर पेपर्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रिव्हियस इयर पेपर, PYQ याला शॉर्ट फॉर्म ते PYQ म्हणतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट PYQ. रिव्हिजन बरोबरच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट PYQ. नोट करा बाळांनो, नोट करा. PYQ शिवाय तुम्हाला बोर्डमध्ये टॉप करता येणार नाही. बोर्डमध्ये टॉप करायचं आहे तर 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे काय, तर लक्षात घ्या, एक गोष्ट म्हणजे तुमची रिव्हिजन आणि दुसरी गोष्ट म्हणजे PYQ. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप. रिव्हिजनला पहिलं प्राधान्य, PYQला दुसरं प्राधान्य. हे गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला बोर्डमध्ये टॉप करता येणार नाही. आणि जर तुम्ही ह्या 2 गोष्टी केल्याच तर बाळांनो, मी गॅरंटी देतो की या वर्षीचा टॉपर तुम्हीच. त्यामुळे काळजीपूर्वक करा. आणि काही शंका असतील तर मला तुम्ही कंटिन्यू मेसेज केला तरी चालेल. आपले टेलिग्राम पेज पण आहे. त्या टेलिग्रामवर तुम्हाला या पेजवर तुम्हाला मिळून जाईल सगळे डिटेल्स. हे जे व्हिडिओ लेक्चर्सचे जे सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या तुम्हाला कुठे मिळून जातील, नोट्स मिळून कुठे जातील, आपल्या टेलिग्राम पेजला. आता मगाशी मी म्हणल्याप्रमाणे जे प्रिव्हियस इयर आहेत, क्वेश्चन्स आहेत, PYQज आपण म्हणतो, PYQज हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत बाळांनो. PYQजला कधीही इग्नोर करायचं नाही. PYQज तुम्हाला टॉप करणार आहेत. ठीक आहे. आणि मॉडेल पेपर हे तुमचे स्कूल घेत असतं सारखं, त्याला आपण सराव म्हणू, सराव पेपर्स हे तुमचे घेत असतात. आता वाचा. सॉल्विंग द प्रिव्हियस इयर पेपर्स हेल्प्स टू अंडरस्टँड पेपर पॅटर्न,
म्हणजे PYQमधून तुम्हाला काय कळणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं पेपर पॅटर्न कळणार आहे, दुसरी गोष्ट मार्किंग स्कीम कळणार आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कळणार आहे. तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स का करायचे आपण, तर त्याचं एक इथं आहे, तुम्हाला काय कळणार आहे, पेपर पॅटर्न कळणार आहे, दुसरं काय कळणार आहे, मार्किंग स्कीम कळणार आहे, तिसरं काय कळणार आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कळणार आहेत. ह्या 3 गोष्टी आपल्याला PYQमधून समजून येणार आहेत. ठीक आहे. मग PYQ का अभ्यास करायचं, तर हे सगळ्यात माइलस्टोन, पहिलं एक रिव्हिजन आणि दुसरं PYQ, ह्या 2 गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हां, पुढे जाऊन आस्क डाऊट अर्ली. ठीक आहे. इफ यू स्टक डोंट वेट, आस्क युअर टीचर ऑर इवन ड्रॉप युअर डाऊट हिअर. जर तुम्हाला कुठली शंका असेल तर तुम्ही पटकन जाऊन तुमच्या शिक्षकांना ती शंकाचं निरसन करा, किंवा आपल्या पेजवर किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्हिडिओज काय करू शकता किंवा क्वेश्चन्स तुमचे टाकू शकता. डोंट लेट अ स्मॉल कन्फ्युजन पिल अप. कुठलंही छोटंसुद्धा कन्फ्युजन निर्माण करू नका, किंवा कन्फ्युजन झालं तर ते सॉल्व करायला प्रयत्न करा. तुमच्या पुढील एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, तुमच्या प्रिपरेशनसाठी बेस्ट ऑफ लक. सांगितलेल्या गोष्टींपैकी महत्त्वाची गोष्ट, एक तुमचं टेक्स्टबुक, दुसरं एक रेफरन्स बुक, कोणतंही 3 बुक्सपैकी एक बुक्स, तिसरी गोष्ट PYQ, 4 गोष्ट रिव्हिजन. या गोष्टींचा, एवढ्या 4 गोष्टींचा जर तुम्ही काटेकोर पालन केलं तर तुम्ही यावर्षीचे टॉपर्स, माझी 100% गॅरंटी आहे. या व्यतिरिक्त आपण खूप साऱ्या व्हिडिओज बनवणार आहेत, ते तुम्ही नक्की पहा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल्सला. चला, धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओ लेक्चर्समध्ये पुढील वेळेस.